विशाल विशाल या विशाल चला आला ना ओके थँक्यू। बघा निलेश जाधव हार्ड हिटर फलंदाज त्यांच्या सोबत आहे ते नंद्या नंद्या म्हणजे झुंजोरे नंदू झुंजोरे आपट्याचे आज जे मॅच साठी आनंद आमचे क्लायंट आहेत ते नंदू झुंजोरे त्यांचे स्वागत त्या ठिकाणी आम्ही करतो। इंदोर वरनं खास मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत ते नंदू झुंजोरे। प्रत्येक षटकाला 200 रुपये पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। निलेश जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। फक्त कराडे संघासाठी प्रत्येक षटकाला 200 रुपये नाही दिले तर किडनी एकाला लागेल नाही वैभव देईल त्याबद्दल शंका नाही। वैभव देते मी देईन एवढा काही प्रॉब्लेम नाही। प्रत्येक षटकाला 200 रुपये। वळूया मॅच कडे। महत्वाची मॅच प्रतीक शिर्के आणि संजय बेकावडे ही सलामीची जोडी मैदानावरती आलेली आहे। ती स्वर्गीय प्रतीक 11 कराडे संघाची सलामीचे फलंदाज मागच्या मॅच मध्ये लगातार 3 चौकार मारले आणि त्यानंतर झेल दिला। त्यानंतर त्याच्यानंतरच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली। ती 14 धावांचं भरता योगदान दिलं। 14 चेंडू आणि 32 धावा ज्यानं मिळवल्या तो प्रतीक शिर्के। मैदानावरती पहिला चेंडू चांगला होता वेगानं टाकला होता। गोलंदाज आहे जांभिवली संघाचा कुणाल कुंडिलकर। भरत यांचे हे भरत तुझा आहे का भरत आमचे यस भरतचा हा मुलगा बघा किती मोठा झालाय पण चांगली गोलंदाजी करतोय जखडून ठेवलोय कराडे संघाला तो म्हणजे कुणालचा हा चेंडू बॅटची कडा इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन। जबरदस्त गोलंदाजी कुणाल कोंडिलकरच्या माध्यमातून झटका मिळालाय तो स्वर्गीय प्रतीक 11 कराडे संघाला पहिल्या फलंदाजाचं पतन पहिला झटका प्रतीक शिर्के आउट। मस्त सुंदर आवाज रितेश बोंबाले यांच्या या गीतामधून आपण बघतोय। चांगलं गीत त्यांच्या माध्यमातून गायलं जातंय आणि इथे 2 चेंडूंचा खेळ संपला असताना मात्र एकही धाव न मिळवता 1 विकेट मात्र गमावली आहे ती स्वर्गीय प्रतीक 11 कराडे संघानं। 2 चेंडू संपलेले आहेत। यातून जो जिंकणार तो आज पुढे जाणार आणि जो हरणार त्याला मात्र घरचा रस्ता पकडावा लागणार। पण कोण जिंकणार हे पाहणं गरजेचं आहे। चेंडू हलक्या हाताला फक्त कट केलाय 1 धाव घेतली जाते। बंड्या मला वाटते रोहित कुडपाणे जे मैदानावरती जात आहेत आणि स्ट्रायकर एंडला उभा आहे तो आता संजय बेकावडेला आता आक्रमण करावं लागेल। षटकार चौकार त्यांना मारावे लागतील। चांगली फलंदाजी या मॅच मध्ये करावी लागेल। कराडे संघ जर का जिंकला तर मात्र प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला खूप सारी पाहायला मिळेल। नक्कीच सगळे सपोर्टर्स आपल्या टीमचे आपण या ठिकाणी पाहताय। गोलंदाज मस्त गोलंदाजी चांगला चेंडू होता चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण आहे। गोलंदाज कुणाल कोंडिलकर या गोलंदाजाचं कुणाल भरत जोमा कोंडिलकर अशी हे पूर्ण आपण जर बघितलं ते गोलंदाज आहे तो कुणाल कोंडिलकर। चांगली गोलंदाजी कुणाल कोंडिलकरच्या माध्यमातून वेगावरती स्वार होऊन करणारी गोलंदाजी। वेगवान चेंडू टाकतोय फलंदाजाला काही समजत नाहीये काही समजण्याच्या अगोदर चेंडू डिलिव्हर होत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे फलंदाज या ठिकाणी संभ्रमित होत आहेत। अडचणीमध्ये आणले किमान 40-45 धावा कराव्या लागतील। 15ची सरासरी ठेवावी लागेल कारण जयदास कोंडिलकर आहे नीरज कोंडिलकर सारखे तडाखेबाज फलंदाज या टीम मध्ये आहेत। पण 5 चेंडू मध्ये मात्र फक्त 2च धावा मिळवल्यात तर स्वर्गीय प्रतीक 11 कराडे संघानं। सगळे शांत बसले त्यांचे पाठीराखे मात्र चिंतित आहेत। हा चेंडू इथे डेलिबेट क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न पंचांचा वाईट चेंडूचा इशारा येतोय। बऱ्याच वेळानं
कोंडिलकरनं वाईट चेंडू फेकलाय आणि 3 धावा धाव फलकावरती होत आहेत. त्या मात्र स्वर्गीय प्रतीक 11 कराडे संघाच्या. स्वर्गीय प्रतीक 11 कराडे आणि जांभिवली इथे कहीं पे निगाह कहीं पे निशाना, जाना था आंध्रा पहुंच गए बांद्रा. मात्र चेंडू डॉट. 3 धावा या षटकामध्ये मिळाल्यात. पहिलं षटक संपलेलं आहे. सगळे पाहुणे या व्यासपीठावरती आपण पाहतोय. तिकडे प्रेमेंद्र गोडिले स्वतः टेन्शन मध्ये आलेले आहेत की पहिल्या 2 मॅच जिंकलेले आहेत पण त्यांना कानमंत्र नीट बसलेलं नाही कारण वेगवान गोलंदाजी आहे जांभिवली संघाची. त्याच्या बाजूला काशीनाथ दादा गोडिवले बसलेत. निलेश जाधव जे हार्ड हिटर फलंदाज ज्यांचं नाव अजूनही क्रिकेटमध्ये घेतलं जातं. कराडे संघाची टीम जेव्हा जेव्हा उतरते तेव्हा 1 चेंडू आणि 6 धावा अशा बऱ्याच त्यांनी मॅचेस जिंकून दिल्यात त्या कराडे संघाला. ते निलेश जाधव, ओमकार राऊत आक्रमक आहेत ते पण क्रिकेटमध्ये नाही. त्यांचाही या ठिकाणी आपण मॅचचा आनंद घेताना जितेंद्र जाधव, शेखर जाधव बसले. सचिन जाधव जे पनवेलवरून खास मॅच साठी आलेले आहेत. त्यानंतर आमचे कुडपाणे भाऊजी, त्यानंतर संतोष जिनगरे यांची नावाची दहशत आहे. ज्यावेळेस संतोष जिनगरे बॉलिंग करायची त्यावेळेस स्टंप तोडायचे, भेंडीचे स्टंप असायचे त्यावेळेस ते स्टंप तोडायचे एवढी दहशत त्यांच्या गोलंदाजीमध्ये. त्यानंतर आमचे पानशे भाऊजी, मयूर जिनगरे. वळूया मॅच कडे. नंदू जिंजोरे. हा चेंडू चांगला होता. गरंगळे चाललाय सरळ क्षेत्राक्षक चेंडूच्या खाली येतो. 1 धाव घेतली जाते आणि एका धावेच्या बरोबरीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावा फक्त होत आहेत ते 4. बघा नंदू झिंजोरे जे खास इंदोर मध्य प्रदेश वरनं मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. नंदू झिंजोरे उलसुंदर टीम आहे त्यासाठी आलेत पण ते आता कामाला तिकडेच आहेस ना. धावफलकावरती धावा वाईट चेंडूच्या मदतीनं मिळत आहेत त्या 5. जोरदार फटके मारले पाहिजे, षटकार चौकार आले पाहिजे तरच ही मॅच सोपी आहे. अन्यथा या मॅच मध्ये थोडंसं कठीण झालेलं आहे कराडे संघाला. मी अगोदर सांगितलं की जांभिवली ही टीम थोडीशी तगडी आहे पण त्यांच्या समोर तुम्हाला षटकार चौकार मारावे लागतील. चेंडू हवेमध्ये. रोहित कुडपाणेचा अंदाज चुकला आणि रोहित मात्र झेलबाद. बंड्या आलाय मैदानावरती. जुनं ते सोनं. आता बंड्या कशी कामगिरी करतो याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजरा. बंड्याने जर षटकार मारला 500 रुपये. भाव वधारलाय. हॅट्रिक साठी 1000 आणि षटकारला 500 रुपये. वैभव राणे भाऊजी यांच्यासाठी, भाऊजींसाठी पारितोषिक लावलेले वैभव राणे यांनी. षटकारला 500, हॅट्रिकला 1000. इथे मात्र कहीं पे निगाह कहीं पे निशाना. इथे चेंडू जातोय स्लोवर. चांगली गोलंदाजी जांभिवलीचे गोलंदाज आता डोकं वर करू देत नाहीयेत. मोठे फटके मारून देत नाहीयेत. आता सुस्तावलेत फलंदाज कारण इथे आता मला असं वाटतं जंक्शन बिर्याणीचा आनंद घेतलाय फलंदाजांनी नाही ना. इथे हलक्या चेंडूला कट केलंय. 1 धाव घेतलीये. एका धावेच्या बरोबरीनं किमान 30 धावा निसर्ग पाहिजेत. 30 धावा जर का आल्या नाही तर ही मॅच एकतर्फी होऊ शकते आणि आयोजकांना मात्र नंतर सगळं काम करायला मग ते मोकळे होऊ शकतात. पण 30 धावा आल्या पाहिजेत तरच ही मॅच सोपी आहे. अन्यथा डो इजड होऊ शकतो. हा सामना या ठिकाणी आपण बघतो. वाईट चेंडूचा खेळ केलाय. बंड्या स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला. संजय बेकावडे स्ट्रायकर एंडला. या मॅच मध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल, एक टाईट म्हणजे पोझिशन जर निर्माण करायची असेल, टफ फाईट द्यायची असेल तर 30 धावा पाहिजे जांभिवली संघासाठी. हा चेंडू चांगला स्ट्रोक लगावलाय. जबरदस्त माहिती हिट लॉंग ऑनच्या डोक्यावरून संजय बेकावडेच्या बॅट मध्ये खणखणीत षटकार. कुमार चव्हाण आमचे
चांगले खेळाडू ज्यांचं नाव अजूनही क्रिकेटच्या जगतामध्ये आहे, पण चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे का हे पाहणं गरजेचं होतं. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. कुमार चव्हाण जे आमच्या ITCचे प्रोप्रायटर आहेत, ITCचे मालक आहेत, लाईव्ह त्यांच्या माध्यमातून बघतोय. कुमार चव्हाण म्हणल्यानंतर पहिले रेल्वेचं इंजिन ज्यांनी मोपाड्याच्या नाईट मॅच मध्ये उतरवलं ते जय सेवालाल इंजिन वावेगर, त्याचे ते टीमचे कॅप्टन म्हणजे कुमार चव्हाण, ज्यांनी मनसेची सेवालाल इंजिन टीम होती बरोबर ना, ती त्यांनी उतरवली. भले भले मला असं वाटतं अंधेरी असेल, त्यानंतर लालबाग असेल, चेंबूर, असे सगळे गोवंडी, असे सगळे त्यांनी उतरवले. पण रेल्वेचं इंजिन जे होतं ते कुठेही न थांबता CST ला गेलं डायरेक्ट. त्यामुळे पहिल्याच फेरीमध्ये त्यांची टीम हारली होती. पण काही असो, त्यांचा दबदबा मात्र कायम आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती. वैभव राणे, बिग कोला चे सगळे सहकारी आज आनंदित आहेत. चष्मावरचा डोळ्यावरचा चष्मा उतरत नाही, याचं कारण आहे की आनंद दाखवता येत नाही, दुःखही लपवता येत नाही. त्याच्या मागचं कारण म्हणजे चष्मा त्याने लावलेला आहे. दुसरंही कारण असू शकतं. चांगला फटका सरळ जातोय सीमारेषे पलीकडे. अमोल गोडीले चेंडूला अडवतायत, जे स्वतः इंजिनियर आहेत, बिग कोलामध्ये स्वतः कार्यरत आहेत. 4 धावा या चेंडूवरती मिळतात. 19 धावा होत आहेत. त्या मर्याई जांभीलच्या विरोधात खेळताना कराडे संघाच्या स्वर्गीय प्रतीक 11 बघा आपण ही टीम खेळतोय, कारण प्रतीक न सुद्धा या टीमसाठी खूप सारं योगदान आपल्या संघाला दिलेलं आहे. जो एक चांगला फलंदाज, ऐन मोक्याच्या क्षणी षटकार किंवा चौकार मारण्याची ज्यांच्यामध्ये ताकद आणि क्षमता होती, आणि संत आणि संयमी खेळाडू. आपण नेहमी म्हणतो ना, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. आणि त्या प्रतीकच्या आठवणी आल्यानंतर सगळ्यांना दाटून येतं. कुणालाही कधी उलट बोलणार नाही, कुणालाच्याही बरोबर प्रेमानं वागणारी व्यक्ती म्हणजे प्रतीक गोडिवले. पण दुर्दैव आपल्यातून तो निघून गेला. पण इथे मात्र चौकार निघून गेलाय क्षेत्ररक्षकांच्या मधून. 4 धावा, आणि या 4 धावांच्या बरोबरीनं मदाळे साहेब पण खुश आहेत. किती बिल जरी झालं तिकडे तडका पंजाबला, तरी चौकार मिळतोय कराडे संघाला. चोवीस धावा धावफलकावरती. पुढे आले, स्टेप आउट झाले. चांगला फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पण मात्र फलंदाज बाद कुणाल न पकडलेला हा झेल, आणि फलंदाज संजय बेकावडे झेल बाद. फलंदाज संजय बाद झालेत, आणि अनिकेत वाघ मैदानावरती. अनिकेत वाघ सफल ठरत नाहीये. मारुती वाघ फॉर्म मध्ये आहेत आज, पण अनिकेत वाघला मात्र सूर गवसला नाही. डॉट चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 24. एखादा मोठा फटका जर का निसर्ग आला ना, तर एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, टप्प्यावरती चांगलं नियंत्रण, डॉट चेंडूचा खेळ, आणि इथे मात्र खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा बाराना. 2 चेंडू इथे खेळून काढले, एकही धाव मिळेल नाही. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. 18 चेंडू 25 धावा जांभोली टीम. यानंतर आपण विनंती करूया गुळसुंदे टीमला, त्यानंतर खरसुंडी या टीमला विनंती असेल, आपण जर वेळेवरती आला नाहीत तर बाबू वाघ यांच्या नियमाप्रमाणे आपल्यावरती कारवाई केली जाईल. स्वर्गीय बाबू वाघ ज्यांचे नियम आहेत सगळ्यांना माहिती आहेत. वेळेवरती आला नाही तर आपल्याला कठोर कारवाई केली जाईल. अशा मॅचेस वेळा बाबू वाघांची आठवण येते. जर टीम आली नाही तर करडे टीम पुढे जाऊ शकते, असे त्यांचे कठोर निर्णय होते. तुम्ही जर वेळेवरती आला नाहीत तर पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्या. अमर गोडिले जातीने उपस्थित आहेत, त्यानंतर पेमेंद्र गोडिले आहेत. मदाळे साहेब उद्या जातील की नाही याची शंका आहे.
चला गुळसुंदे टीमचे कॅप्टन आणि खरसुंडी टीमचे कॅप्टन आम्हाला वेळेमध्ये सामने संपवायचे आहेत. आपण जर कुठेही असाल तर वेळेवरती या ठिकाणी हजर राहावं याची नोंद आपण घ्यायची आहे. यातून जिंकेल त्यांच्याबरोबर आपल्या चिठ्ठ्या उडवल्या जातील. 4:15 वाजलेले आहेत. आपण कृपया या ठिकाणी यावं अशी विनंती आहे. चला वळूया मॅच कडे. पहिले षटक फार निसर्ग पाटील निर्णायक असेल. बंड्या गोडुले कशी गोलंदाजी करतोय. बंड्या गोडूला पहिल्या षटकामध्ये 1-2 विकेट मिळवावे लागतील. 1-2 धावांवरती रोखावं लागेल तरीच ही मॅच सोपी आहे. अन्यथा जांभिवली संघ जरा आपल्या म्हणजे कडक भूमिकेमध्ये त्यांना 25 धावा हे माफक आव्हान आहे. या माफक आव्हानाचा जर सामना करायचा असेल तर विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. जयदास गोडुले आज या ठिकाणी नाही आहेत पण अजित गोडुले जातीने उपस्थित आहेत. जयदास कोंडिलकर जे टीमचे खेळाडू आहेत ते कशी कामगिरी करतात याकडे मात्र नजर आहेत. आपण बघतोय जयदास म्हणजे नीरज जे मागच्या मॅचचे हिरो आहेत. नीरज आणि कोण चाललंय का सूरज हे 2 फलंदाज मैदानावरती जात असताना बघूया कशी खेळी करतायत. जयदास सारखा अनुभवी खेळाडू त्यांच्या मागे आहे. अनुभव जयदासला बऱ्याचशा मॅचेसचा त्यामुळे कसा अनुभवपणा लावतात. 25 धावा करतायत का. भरत सारखा खेळाडू भरतनं कधी क्रिकेट जास्त खेळलेलं नाही पण त्यांचे सुपुत्र चांगली गोलंदाजी करतायत. जखडवून ठेवलं टीम कराडे संघाला आणि धावांवरती रोखलेलं आहे. नक्कीच जयदास चाललेले आहेत. मारुती वाघ तुमची माहिती तुला चुकलेली आहे. जयदास आणि त्यांच्या जोडीला आहेत ते म्हणजे नीरज कोंडिलकर. खूप चांगलं आयोजन. कुठे पैसा कमवण्याचा हेतू नाही. स्वर्गीय प्रतीक 11 स्मृती ट्रॉफी एक दुःखद घटना आपल्या सगळ्यांमध्ये घडलेली आहे आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी बघा सगळेजण आलेले आहेत. इथे कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही. कुठल्याही प्रकारचा हेतू आम्ही ठेवलेला नाही. फक्त प्रतीकवरती जे प्रेम करतायत ते सगळेजण आज जातीने उपस्थित आहेत. निलेश जाधव स्वतः इथे आज रविवारचा दिवस असून इथे आलेले आहेत. जे प्रतीक 11 कराडे संघ ज्यांच्या आठवणी काढल्यानंतर सगळ्यांना ऊर भरून येतो. एक संयमी मुलगा ज्याच्या आठवणी काढल्यानंतर तुम्हाला आम्हाला दाटून येतं. कुणालाही कधीही जरी आपण बोललो तरी उलट त्याने कधी उत्तर दिलं नाही. असा आपल्यातून निघून गेलेला एक चांगला खेळाडू मुलगा जो निघून गेला त्याच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम केलेलं आहे. या आयोजकांनी त्यांना आपण लाख लाख धन्यवाद देऊया. सगळेजण जातीनं या ठिकाणी मेहनत घेत आहेत. आपले मनीष असतील त्यानंतर तिकडे आमचे शिर्के विशाल शिर्के आहेत. तिकडे साळवी आहेत. हो विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक विकेटला 200 रुपये बंड्यासाठी वैभव राणे यांच्याकडनं. इथे चांगला फटका आणि इथे काय पकडलाय झेल. जबरदस्त. जोरदार टाळ्या वाजवा. वैभव राणे 500 कुठे खर्च होतो तुमच्या दिवसात. इथे 500 द्या या फिल्डरला. जबरदस्त झेल पकडला. 500 तुम्ही असे कुठे खर्च करता. काय झेल पकडला. वा आपलातून. धन्यवाद. जरा जोरदार टाळ्या वाजवा. सुपर कॅच ऑफ द टुर्नामेंट. या टुर्नामेंटचा निलेश जाधव यांच्याकडनं 200 रुपये फिल्डरसाठी. बघा एक चांगला खेळाडू चांगल्या खेळाडूची ओळख करू शकतो. निलेश जाधव यांच्याकडे 200 रुपये आले. पाहू तुमच्याकडनं काय आहे का 200 रुपये. तर सुंदर झेल. अंकित बेकावडे. मी म्हणालो की हे चिवट खेळाडू आहेत जे कुठेही चेंडू सोडू शकत नाही. धावांमध्येही कमी पडू शकत नाही. जयदासला टेन्शन आला असेल. काय झेल पकडला. वा
ते पण खुश झालेत. शेखर जाधव यांच्याकडे 200 रुपये. सचिन जाधव आमचे शांत बसलेत. मॅच जिंकल्यानंतर ते बारिश करतील यात बिलकुल शंका नाही. फार्म हाऊस आमच्यासाठी आज बुक आहे. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. एकही विकेट या ठिकाणी म्हणजे धाव नाही पण विकेट मात्र जयदासची मिळवली आहे. काय झेल पकडला जबरदस्त अफलातून झेल. या टुर्नामेंट मध्ये नाही तर या टेनिस क्रिकेट मध्ये अगदी सुपर झेल पकडला तो या क्षेत्ररक्षकानं. जबरदस्त. अंकित बेकावडे वाह क्या कॅच पकडा उन्होंने. अंकित ना अंकित बंड्या राणे तुमचे 200 गेल्या. हा चेंडू इथे वाईट जातोय की काय. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. इथे मात्र बघा वाईट चेंडूच्या मदतीनं धावसंख्येचं खातं खुलं होतंय आणि आपल्या धावसंख्येमध्ये 1 न वाढ होतीये. 25चा पाठलाग करायचा आहे. धावा करायच्या त्या 25 पण 1 धाव होती. एक फलंदाज बाद झालाय जयदास कोंडिलकर. तो बाद झाला नाही त्याला बाद केलं गेलं कारण एवढा सुपर झेल पकडला. मस्त पॅक कॅच. बंड्याचा हा चेंडू पुन्हा एकदा वा रे वा. काय झेल पकडतोय आज त्याच्यामध्ये म्हणजे वारं फिरलंय की काय अशी क्षेत्ररक्षणाची भूमिका. संतोष जिनकरे जे खेळाडू आहेत जुने जाणते त्यांच्याकडनं 200 रुपये आलेले आहेत ते अंकित साठी. बघा जे खेळाडूची पारख करू शकतो संतोष जिनकरे यांच्याकडनं 200 रुपये. अजून काय पाहिजे दिल दरिया. अजित गोडील यांच्याकडनं 200 रुपये. अजित गोडील यांच्याकडनं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद त्यांनाही आपण धन्यवाद देऊया. आता मात्र पैशांचा पाऊस पडणार. आज मालामाल होणार. हॅट्रिक साठी 500 रुपये आहेत. संतोषजी जिनकरे यांच्याकडनं 200. शेखर कोंडे यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत. वाह कडक स्ट्रोक. जबरदस्त स्ट्रोक. मस्त फटका. बॅकफुटला आले पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधनं सुंदर फटका मारलाय. चौकार तो फलंदाज प्रणित कोंडिलकरच्या बॅट मधनं आलेला हा चौकार. जयदास गोडिले नारायण साळवी आणि राम शिर्के यांचं या ठिकाणी स्वागत आहे. सगळेजण तिकडे मॅचचा आनंद घेत आहेत. गोलंदाज तयार. बंड्याचा हा चेंडू मस्त फटका. वाह आज कराडे संघाचे दिवस मला असं दिसत आहेत कारण गोलंदाज चांगली कामगिरी करतायत. जयदास आउट झाला नाही तर त्याला आउट केलं गेलं. एवढा सुंदर झेल पकडला. या पूर्ण टुर्नामेंट मधला सगळ्यात सुपर झेल जर कुणी पकडला असेल तर तो बेकावडे अंकित यांनी. अंकित बेकावडे मस्त कॅच पकडले आणि जयदासला त्याने बाद केले. पण अजूनही मॅच संपलेली नाही. अजूनही कोणी जिंकलेलं नाही कोणी हारलेलं नाही. जोपर्यंत शेवटचा बॉल संपत नाही जोपर्यंत 25 धावा क्लिअर होत नाहीत तोपर्यंत कोण जिंकणार हे सांगणं कठीण. मस्त गोलंदाजी. अनुभव 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 काय असतो ते बंड्याने दाखवून दिलं पहिल्या मॅच मध्ये. बंड्या एक शस्त्र आहे कराडे संघाचं. ते कधी म्हणजे उफालून येऊ शकतं आणि तुमचा प्रतिस्पर्धी संघाला त्या ठिकाणी घातक ठरू शकतो. या षटकात जरी त्याने एक चौकार दिला असला तरी फक्त धावा खर्च केल्यात त्या मात्र 5 जिंकण्यासाठी गरज आहे. 12 चेंडू आणि 20 धावांची. जयदास गोडिलेंचं नाव घेतल्यानंतर ते करण्यावरून लगेच ताबडतोब इकडे आलेले जातीनं त्यांचे आपण स्वागत करूया. त्यानंतर आमचे नारायण साळवी आहेत. राम शिर्के तर कालपासून या ठिकाणी उपस्थित आहेत. तेही क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांचे आपण स्वागत या ठिकाणी करीत आहोत. 12 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. चांगली मॅच कराडे विरुद्ध जांभिवली. कोण जिंकणार. एका ग्रामपंचायतीमधले 2 संघ या मॅच मध्ये कोण वरचढ ठरणार यासाठी सुरू असलेली ही प्रतिष्ठेची लढाई आहे. जांभिवली जयदासची टीम जिंकणार की बंड्या अनुभवी खेळाडू ज्याची टीम जिंकणार यासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. 12 चेंडू 20 धावांची गरज. शेखर कोंडेनं 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय आणि वैभव राणे 200 वरतीच अटकलेत. प्रश्न पडलाय प्रेक्षकांना. प्रत्येक षटकाला 200 रुपये त्यांच्याकडनं. आता षटकार नाही आता विकेटला. अजूनही त्याच संभ्रमामध्ये आहेत ते. विकेट साठी 500 रुपये. नक्कीच 400 गेलेले आहेत पण काही नाही. 400 400 200. वळूया मॅच कडे. विवेक काय गोलंदाजी करतोय. मस्त गोलंदाज आहे विवेक. विवेक राऊत म्हणजे ओमकार राऊत यांचे सुपुत्र जे चांगली गोलंदाजी करतायत. टप्प्यावरती चांगलं नियंत्रण आहे. मला असं ओमकार असं क्रिकेट खेळलेलं नाहीत. एवढे नाही खेळले.
हा एवढी आवड नाही त्यांना, बाकीच्या गोष्टी जेवढे अग्रेसर आहेत तेवढे ते गोलंदाजीमध्ये त्यांचे सुपुत्र अग्रेसर आहेत. रणजी खेळलेले त्यांचे आजोबा आज सकाळी इथे आले होते आणि मी अगदी म्हणजे शाश्वतीपूर्वक सांगतो की आपल्या एरियात जास्त एवढं कोण चालत नाही त्यांच्या एवढं, जेवढी त्यांची म्हणजे ते स्वतः मेहनत घेतात. गोलंदाज तयार आहे विवेक राऊत. विवेकचा हा चेंडू शॉर्ट पिच, त्याच्यावरती मात्र खरपूस समाचार. नीरज कोंडिलकरच्या बॅट मधनं आलेला हा षटकार आणि या 6 धावांच्या बरोबरीने 25चा पाठलाग करताना धावा झाल्या त्या 12 जिंकण्यासाठी. 9 बॉल 8 चेंडू आणि फक्त गरज आहे ती 13 धावांची. चांगली गोलंदाजी पण तेवढ्याच ताकदीचा स्ट्रायकर एंडला नीरज कोंडिलकर, ज्याच्याकडे खूप मोठा अनुभव आहे, बरीच मैदानं ज्याने गाजवली आहेत. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि रोहित कुडपाडेने पकडला झेल. नीरजचा संपला खेळ. या मॅच मध्ये 9 चेंडू 13 धावा. जशा विकेट पडतात तसे कराड्याच्या पाठऱ्याके खुश होत आहेत. 500 रुपये पुन्हा एकदा शेखर कोंडे यांच्याकडनं. कोणासाठी? विवेक साठी का? आणि वैभव राणे यांच्याकडे 200 इथे जमा झाले तर बरे होतील. धाव फलकावरती धावा आहेत. येस, धाव फलकावरती धावा आहेत त्या 12-13 धावांची गरज. नीरज घाई करायची गरज नव्हती कारण शॉर्ट पिच चेंडू होते. फिल्डिंगची तुम्ही व्ह्यूअर्सना पाहिलेली नाही आणि त्याचा परिणाम जो शॉर्ट फाईन लेगला त्यांचा झेल पकडलाय. मारुती वाघ थोडेसे टेन्शन मध्ये आहेत, त्यांचे फॅन आहेत. तर 13 धावांची अजून गरज. मॅच चांगली होणार यात शंका नाही. कोणी जिंको, नवरा मरो की नवरी, जेवण मिळायचे कारण आहे नक्कीच. कोणी जिंको, जांभिवली जिंको किंवा कराडे, मॅच चांगली झाली पाहिजे, बिलकुल शंका नाही. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आली पाहिजे, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला पाहिजे, शेवटच्या क्षणापर्यंत या मॅच मध्ये चुरस राहिली पाहिजे. गोलंदाजीसाठी विवेक राऊत तयार. विवेक राऊत शॉर्ट पिच चेंडू टाकतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे फलंदाज बाद. आलेला फलंदाज बाद होतोय. इथे मदाळे साहेब पण खुश होत आहेत. फलंदाज बाद झाला. धाव फलकावरती धावा आहे त्या मात्र 12 जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. आता मॅच मध्ये मजा आली आहे. आता मॅच जांभिवलीला थोडीशी टेन्शन देणं ठरलेली आहे, पण जोपर्यंत शेवटची धाव होत नाही जांभिवलीकडे तेवढे ताकदवान फलंदाज आहेत, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाहीये. गोलंदाज चांगली कामगिरी करतायत. पैशांचा आता पाऊस पाडला जाईल. सूरज या ठिकाणी बाद झालेला आहे. नीरज बाद झाला, सूरज बाद झालाय. नवीन फलंदाज कुणाल कोंडिलकर, भरत कोंडिलकर यांचे सुपुत्र आहेत कुणाल कोंडिलकर. बघूया, गोलंदाजी फार चांगली केली भरत, पण गोलंदाजी नंतर फलंदाजी कशी करतायत याकडे नजर आहेत. 12 धावा धावफलकावरती 13 धावांची गरज. चांगली मॅच तुम्हाला आज पाहायला मिळते. चांगलं आयोजन जे 1 लाखाच्या टुर्नामेंटला लाजवेल असं आयोजन या आयोजकांनी केलेलं आहे. सगळ्या आयोजकांचं आपण अभिनंदन करूया. एवढी चांगली टुर्नामेंट आपण या मैदानावरती पाहत आहे. शॉर्ट पिच चेंडू टाकतोय गोलंदाज, पण 1 धाव घेतली जाईल. संजय बेकावडेच्या हातातून चेंडू सुटणं म्हणजे फार म्हणजे त्याला असं म्हणतात की लोहे में से चने दाबना आपने दातो तले, म्हणजे एवढी तुम्हाला कसरत करावी लागेल. इथे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय संजय बेकावडे. 13 धावा झाल्यात. 12 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडू 12 धावा. 7-12 बघूया. नक्कीच आता कमी झालेलं आहे. 7-12. इथे मात्र अंकित आणि वाघ चेंडूच्या खाली येतोय. चांगलं कव्हर करतोय चेंडूला. पैकी सुमार क्षेत्ररक्षण इथे मात्र 2 धावा देऊन जातोय. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2 धावांच्या बरोबरीने पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावांचा पाठलाग करताना धावा झाल्या 15. जिंकण्यासाठी गरज आहे 6 चेंडू 10 धावांची. 6 चेंडू 10 धावा. 6 चेंडू 10 धावा. जर 1 धाव कमी झाली तर 11 आल्या असत्या, परंतु 11 नाही तर 10 आलेले आहेत. शेवटचा गोलंदाज कोण
ते पाहणं गरजेचं आहे. सगळेजण आता आपल्या तोंडामध्ये बोट घालून शांतपणे मॅच आनंद घेत आहेत. एवढी मॅच चांगली झालेली आहे. या मॅच मध्ये कोणी जिंको, मी अगोदर सांगेल, नवरा मरो की नवरी, जेवण मिळायची कारण आहे. त्यामुळे मॅच मध्ये कोणी जिंको, जांभुली जिंको किंवा कराडे, पंजाब तडक्याचं बिल मात्र वाढणार, यात बिलकुल शंका नाही. शेवटचे 6 बॉल आणि 11 धावा. 11 ना, 10 धावांची गरज. शेवटचा बॉलर संजय बेकावडे, ते ब्रह्मास्त्र आहे. कराडे संघाचं ब्रह्मास्त्र म्हणजे संजय बेकावडे. बघूया कशी गोलंदाजी करतायत. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 10 धावा रोखल्या तर त्यांना डोक्यावरती घेतील, आणि जर का नोकऱ्या नाही तर डोक्यावर आपटतील सुद्धा. हे क्रिकेट आहे. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. संजयचा पहिला चेंडू, काय चेंडू फेकला, जोरदार अपील इथे मात्र केलं जातंय. 1 धाव घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा सहज मिळवल्या. पंचांकडे अपील केलं, लेग बायचा इशारा दिलाय. पंच प्रतीश कोंडिलकर जे जांभिलीवरनं बिलॉंग करतात पण चांडोल टीमचा हिस्सा आहेत. शेवटचे 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 5 चेंडू 8 धावा. एक चांगली मॅच, मस्त मॅच होतीये. चांगला सामना. बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की चावणे टीम आहे, भल्या टीम आहेत, कराडे संघ पुढे जातोय की नाही, पण आज ही कसरत जी केलेली आहे ती पेमेंद्र गोडे यांच्या बॉलिंगची कोचिंग, कारण ज्यांची बॉलिंग आपण बघितली असेल, चांगले गोलंदाज पेमेंद्र गोडीले. इथे मात्र चांगला चेंडू, क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं आहे. अंकित बेकावडे म्हणजे एक जबरदस्त चिवट खेळाडू, ज्याने चेंडू कधी आतापर्यंत सोडला नाही. शेवटचे चेंडू शिल्लक 4 आणि गरज मात्र जिंकण्यासाठी 7 धावांची. 4 चेंडू 7 धावा. एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त सामना, आटीतडीची लढाई, चुरशीचा सामना. गोलंदाज तयार. चांगला चेंडू होता संजयचा. अंकित, अनिकेत येतोय चेंडूच्या खाली, खराब क्षेत्ररक्षण. अंकित थोडासा चाच पडतोय, वाघ थोडासा डरकाळ्या फोडताना चुकतोय की काय, मारुती वाघ. इथे मात्र 2 धावा मिळतात, इथे एकच धाव मिळाली पाहिजे होती. शेवटचे 3 चेंडू आणि फक्त 5 धावांची गरज. 3 चेंडू 5 धावा. जांभिलीसाठी फक्त 1 चेंडू महत्वाचा आहे. 1 चेंडू जरी भेटला बॅटवरती तरी तो सामना सोपा आहे, पण कराडे संघासाठी 3ही चेंडू चांगले टाकावे लागतील तरच ही मॅच त्यांच्यासाठी सोपी आहे. शेवटचे 3 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. संजय, हा चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. तिसरा झेल आजच्या दिवसातला अंकित बेकावडेच्या नावावरती. जबरदस्त कामगिरी. शेवटच्या 2 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. 2 बॉल 5 धावा. जबरदस्त मॅच, एक चांगला सामना आजच्या या दिवसातला, या टुर्नामेंट मधला. स्वर्गीय प्रतीक 11 कराडे संघ